श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, येत्या 9 मे पासून ते 16 मे पर्यंत तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर काळ सुरू होत आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. 9 तारखेची काळरात्री आणि 6 मेची ती रक्ताने माखलेली अमावस्या हा केवळ ग्रहाचा फेरा नाही, तर मेष राशीच्या नशिबावर बसलेलं एक असं गडांतर आहे जे गेल्या 100 वर्षात कधीही पाहिलं गेलं नाही. तुमच्याच घरात तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमच्या विरुद्ध एखादं कारस्थान रचलं जातंय का? जर तुम्ही या 8 दिवसात ही एक छोटीशी चूक केली तर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग कायमचे बंद होऊन तुमच्या आयुष्यात अंधार पसरू शकतो. पण थांबा, कारण जिथे विनाश असतो तिथेच नवीन निर्मितीचा मार्ग सुद्धा लपलेला असतो. मेष राशीच्या जातकासाठी या 8 दिवसाचा हा थरारक प्रवास साक्षात राजयोग मिळवण्यासाठी शेवटची संधी ठरणार आहे. तुमच्या कुंडलीत मंगळ आणि राहूचा जो अंगारक योग तयार होत आहे तो तुम्हाला सुरुवातीला प्रचंड रागाच्या आहारी नेईल, तुमची कामे बिघडवेल आणि कदाचित तुम्हाला रडवेल सुद्धा. पण लक्षात ठेवा, हे संकेत आहेत तुमच्या आयुष्यातील वाईट काळ जळून खाक होण्याचे. याच काळात निसर्ग तुम्हाला काही अशा अजब गोष्टी दाखवणार आहे ज्याकडे सामान्य लोक दुर्लक्ष करतात, पण तुमच्यासाठी ते नशीब पालटण्याचे शुभ संकेत असतील. नक्की काय घडणार आहे 16 मेच्या त्या अमावस्येला? तुमच्या आयुष्यात गरिबीचा फेरा वाढणार की सोन्याचे दिवस येणार? हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या भविष्यासाठी एक अदृश्य सुरक्षा कवच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्या विरोधात गेलंय तर हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये लपलेलं गुपित उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं ध्येय गवसेल. तयार रहा मेष राशीच्या जातकांनो, कारण जे सत्य तुम्ही आता जाणून घेणार आहात ते तुमची झोप उडवण्यासाठी नाही तर तुमचं भाग्य जागवण्यासाठी आहे. मेष राशीच्या जातकांनो, 9 मेच्या त्या काळरात्रीपासून तुमच्या आयुष्यात एका अशा चक्रव्यूहाची सुरुवात होत आहे ज्याची दहशत तुम्हाला पावलोपावली जाणवेल. मेष राशी मुळातच साहसी आणि निडर मानली जाते, पण या 8 दिवसात तुमची हीच हिंमत डळमळीत करण्याचे प्रयत्न केले जातील. तुमच्या राशीवर मंगळाचा प्रकोप वाढल्यामुळे तुमच्या डोक्यातील उष्णता वाढेल आणि विनाकारण कोणाशी तरी वादाचे प्रसंग उद्भवतील. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी अचानक दचकून जाग येत असेल किंवा कोणाचे तरी अस्तित्व आसपास जाणवत असेल तर सावध व्हा, कारण हा संकेत आहे की तुमच्या प्रगतीला कोणाची तरी अत्यंत भयानक नजर लागली आहे. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात असे काही बदल होतील जे तुम्हाला सुरुवातीला विनाशाकडे नेणारे वाटतील. तुमचे शत्रू तुमच्या विरोधात एक असं जाळं विणत आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःहून अडकता यावे. जर तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला काही तुटलेल्या वस्तू किंवा अचानक काळा कोळसा पडलेला दिसला तर समजा तुमच्या प्रगतीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही वेळ केवळ कष्टाची नाही तर स्वतःच्या आणि आपल्या मुलाबाळाच्या संरक्षणासाठी अत्यंत सतर्क राहण्याची आहे, कारण एक चुकीचा निर्णय तुमच्या 7 पिढ्याचे नुकसान करू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, 13 मेची एकादशी आणि 14 मेचा प्रदोष काळ तुमच्या राशीसाठी खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा ठरणार आहे. या काळात तुमचा राशी स्वामी मंगळ हा राहूच्या अत्यंत जवळचा येणार असल्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. तुम्हाला असे वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात आहे. पण थांबा, ग्रहाची ही गुंतागुंत प्रत्यक्षात तुमच्या कुंडलीत शत्रुस्थान जाळून टाकण्यासाठी निर्माण झाली आहे. जर तुम्ही या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला अशा काही गुप्त संधी मिळतील ज्याकडे तुमच्या स्पर्धकाचे लक्षही नसेल. मेष राशीच्या जातकांनो, या काळात शत्रू तुम्हाला उकसवण्याचे प्रयत्न करतील, पण तुमचं मौन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र असेल. मेष राशीच्या स्त्रियांसाठी हा काळ विशेषतः महत्वाचा आहे, कारण तुमच्या अंतर्ज्ञानामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबावर येणारं एखादं मोठं संकट आधीच ओळखू शकाल. तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला पाणी किंवा अग्नी वारंवार दिसत असेल तर समजा की निसर्ग तुम्हाला भविष्यातील बदलाचे संकेत देत आहे. हे संकेत ओळखण्याची ताकद फक्त तुमच्याकडेच आहे, त्यामुळे या काळात आपल्या मनाचा आवाज ऐकायला विसरू नका. मेष राशीच्या जातकांनो, या 7 ते 8 दिवसाच्या काळात निसर्ग तुमच्याशी एक रहस्यमयी भाषेत बोलेल. यातला पहिला संकेत म्हणजे मांजरीचे भांडण दिसणे. मेष राशीसाठी या काळात हे दिसणे म्हणजे एक प्रकारचा विजय आहे.
याचा अर्थ असा की तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारी शत्रूची बाधा आता आपापसात लढून नष्ट होत आहे. जर तुम्हाला घराबाहेर पडताना हा संकेत मिळाला, तर समजा तुमची एखादी मोठी अडकलेली फाईल किंवा कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, दुसरा आणि सर्वात प्रभावी संकेत म्हणजे घुबडाचा आवाज ऐकू येणे. मेष राशीच्या जातकासाठी घुबड दिसणे किंवा त्याचा आवाज ऐकणे म्हणजे साक्षात राजयोग सुरू होण्याची नांदी आहे. घुबड हे लक्ष्मीचे वाहन असल्यामुळे या काळात त्याचा अनुभव घेणे म्हणजेच तुमच्या घरात आता अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे. तुमच्या नशिबातील गरिबीचा शेवट होऊन ऐश्वर्याचा काळ सुरू होणार आहे. पण 16 मेच्या त्या काळवंडलेल्या अमावस्येला नक्की काय घडणार आहे हे आपण आता पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे काळ आणि नशीब याचा खेळ रंगणार आहे. ती म्हणजे 16 मेची ती काळवंडलेली अमावस्या. मेष राशीसाठी ही एक अत्यंत धोकादायक आणि तितकीच महत्वाची आहे. या रात्री तुमच्यातील अग्नितत्व प्रबळ झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. या रात्री मेष राशीच्या लोकांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे, ती म्हणजे रात्री 10 नंतर कोणालाही कर्ज देऊ नका किंवा कोणाकडूनही उधार घेऊ नका. या रात्री केलेली एक छोटीशी आर्थिक चूक तुमच्या डोक्यावर मोठा कर्जाचा डोंगर उभा करू शकते. मेष राशीच्या जातकांनो, याच अमावस्येच्या रात्री निसर्ग एक अशी शक्ती निर्माण करणार आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे जळून खाक करेल. जर या रात्री तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाचा स्वस्तिक काढला, तर तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही. ही अमावस्या तुमच्या विनाशासाठी नाही, तर तुमच्या कष्टाच्या फळावर बसलेली धूळ झटकण्यासाठी आहे. या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात जे घडेल ते कल्पनेपलीकडचे असेल. पण हा राजयोग टिकवण्यासाठी कोणती पूजा करायची आणि तो कोणता महामंत्र आहे जो तुमचं नशीब जाणवेल, हे आता आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याची, जो तुमच्या संघर्षाला विजयात रूपांतरित करेल. 16 मेच्या अमावस्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग निद्रिस्त असेल, तेव्हा तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमटभर लाल कुंकू टाका आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. हे पाणी तुमच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी जवळच्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. हा उपाय तुमच्या नशिबातील सर्व काटे दूर करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वर्षाव करेल. हा केवळ उपाय नसून तुमच्या भविष्यासाठी साक्षात ईश्वराचा आशीर्वाद आहे. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाचे हे चक्र तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी आले आहे. 9 ते 16 मे या काळात तुम्ही जे काही अनुभवलं ती तुमच्या नवीन आयुष्याची पूर्वतयारी होती. आता मेष राशीच्या जातकांना घाबरण्याची गरज नाही, कारण आता तुम्हाला तुमच्या कष्टाचे नशिबाची भक्कम जोड मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी शक्ती आहे, त्यामुळे खचून जाऊ नका. आता काळ तुमच्यासाठी झुकला आहे. भक्तांनो, मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांच्या कुलदेवतेचा वरदहस्त सदैव राहो. जर तुमच्या कुलदेवतेवर अढळ श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये माझ्या कुलदेवाची कृपा माझ्यावर आहे हे नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मेष राशीच्या मित्रपरिवाराला हा इशारा शेअर करा. नशिबाचे असेच गुप्त संकेत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय कुलदेवता.